नमस्कार. ज्योतिष केंद्राच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ एक माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या परिवर्तनाची मांदी ठरू शकतो. कुंभ राशीच्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो, जर तुमच्या मनात सतत काहीतरी नवीन करण्याची ओढ असेल, जर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून एखाद्या संकटाचा सामना करत असाल, तर आजचा हा क्षण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नियती तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते. आज 14 एप्रिल 2026 मंगळवारचा हा दिवस तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. आज ग्रहांची अशी काही अजब युती होत आहे जी कुंभ राशीच्या नशिबाचे दरवाजे सताड उघडू शकते. कुंभ राशीचे लोक मुळातच कष्टाळू असतात, पण कधीकधी नशिबाची साथ मिळत नाही. पण आज तसं होणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजच्या या विशेष कुंडली विश्लेषणामध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या भविष्याची दिशा बदलतील. जर तुमची शनिदेवावर नितांत श्रद्धा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा ठरावा, तर आत्ताच या व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट आणि श्रद्धा तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे द्वार उघडू शकते. आजचा दिवस कुंभ राशीसाठी खरोखरच शानदार प्रदर्शन करण्याचा दिवस आहे. आज आकाशात रवी योग आणि त्रिपुष्कर योग यांसारखे अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग जुळून आले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार त्रिपुष्कर योगामध्ये केलेल्या कार्याचे फळ तिप्पट मिळते. याचाच अर्थ आज तुम्ही जे काही प्रयत्न कराल त्याचे फळ तुम्हाला अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त पटीने मिळणार आहे. आज वैशाख कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे, जी रात्री 8:53 असेल आणि त्यानंतर त्रयोदशी म्हणजेच प्रदोष तिथीला सुरुवात होईल. नक्षत्रांचा विचार केला तर शतभिषा नक्षत्र दुपारी 12:56 आहे आणि त्यानंतर पूर्वा भाद्रपद नक्षत्र लागेल. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव असून आज मंगळवारचा दिवस आहे, जो हनुमानजींच्या सेवेचा दिवस मानला जातो. ग्रहांची स्थिती पाहिली तर आज सूर्य आणि मंगळ मीन राशीत आहेत, तर स्वतः चंद्रमा तुमच्याच राशीत म्हणजेच कुंभ राशीत गोचर करत आहे. तुमच्याच राशीत चंद्राचे असणे म्हणजे तुमचे मन आज खूप प्रसन्न आणि उत्साही राहणार आहे. गुरु मिथुन राशीत असून राहू तुमच्याच राशीत विराजमान आहे. ही ग्रहदशा सांगते की आज तुमच्या आयुष्यात एखादा अचानक बदल होऊ शकतो, जो तुमच्या फायद्याचा असेल. कुंभ राशीच्या मित्रांनो, आज तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक पाहायला मिळेल. गेल्या काही दिवसांपासून जो आत्मविश्वास कुठेतरी हरवला होता, तो आज पुन्हा परत येणार आहे. आज तुमची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदललेली असेल. तुम्ही खूप ऊर्जावान अनुभवाल. आज तुम्हाला समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळण्याचे प्रबळ योग आहेत. तुमच्या मनात एक वेगळेच समाधान असेल. तुम्ही आज धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस घ्याल, ज्यामुळे तुमच्या मनाला शांतता मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्यास आजचा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे. प्रगतीच्या दिशेने तुमची पावले पडतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तुम्हाला तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल. आज तुमची बुद्धिमत्ता आणि चातुर्य पाहून लोक थक्क होतील. तुम्ही केवळ तुमच्या बोलण्यानेच नाही, तर तुमच्या कार्यशैलीनेही लोकांना प्रभावित कराल. जर तुम्ही व्यापारी असाल तर आज मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. थोड्या मेहनतीत आज मोठे यश तुमच्या पदरात पडणार आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कटकटी आणि त्रासांचा आज अंत होईल. कामाच्या ठिकाणी घाई करू नका, कारण आज घेतलेला प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. काहीतरी मोठे साध्य करण्याची संधी आज चालून येईल. सारख्या विचारांच्या लोकांशी आज तुमची भेट होईल, ज्यातून तुम्हाला भविष्यासाठी नवीन दिशा मिळेल. करिअर आणि नोकरीच्या बाबतीत आजचा दिवस खूप महत्त्वाचे संकेत देत आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर अत्यंत खुश असतील. तुमच्या कामातील अचूकता म्हणजेच परफेक्शन आज सर्वांचे लक्ष वेधून घेईल. पगारवाढीचे किंवा पदोन्नतीचे संकेत आज तुम्हाला मिळू शकतात. जे काम कित्येक महिन्यांपासून प्रलंबित होते ते आज अचानक मार्गी लागेल. व्यापार करणाऱ्यांसाठी आजचा सल्ला असा आहे की आज तुम्ही खूप सक्रिय राहणे गरजेचे आहे. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आज तुमच्या मनात खूप उत्साह असेल, पण कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचेही योग आहेत. जर तुमचे काही जुने पैसे अडकले असतील तर आज ते मिळण्याची दाट शक्यता आहे. स्थावर मालमत्ता किंवा जमिनीच्या व्यवहारांत जे अडथळे येत होते ते आज दूर होतील आणि कामाला गती मिळेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर आज घरातील वातावरण अतिशय आनंदी आणि उत्साही असेल. पती-पत्नींमधील नाते अधिक घट्ट होईल. तुमचा जोडीदार आज तुम्हाला प्रत्येक कामात खंबीरपणे साथ देईल. जर तुम्ही अविवाहित असाल तर आज तुमच्या आयुष्यात कोणाचे तरी आगमन होऊ शकते. प्रेमसंबंधांना लग्नाच्या बंधनात अडकवू इच्छिणाऱ्यांसाठी आजचा दिवस सकारात्मक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज राग आणि अहंकारावर नियंत्रण ठेवा.
कधीकधी भावनांच्या भरात आपण असे निर्णय घेतो ज्याचा नंतर पश्चाताप होतो, त्यामुळे आज शांत राहून निर्णय घ्या. दिखाव्या करण्यापासून दूर राहा. जे आहे ते प्रामाणिकपणे समोर मांडल्यास तुमचे संबंध अधिक मधुर होतील. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबियांकडून आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक बळ लाभेल. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमचे अनुभव वाचून आम्हाला आणि इतर प्रेक्षकांनाही प्रेरणा मिळते. जर तुम्ही अजूनही ज्योतिष केंद्र चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खालील लाल बटन दाबून आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यातील अशाच महत्त्वाच्या माहितीपासून तुम्ही वंचित राहणार नाही. आरोग्याच्या बाबतीत आज तुम्हाला थोडी खबरदारी घ्यावी लागेल. खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. बाहेरचे अन्न खाणे टाळलेले बरे. जरी तुम्ही उत्साही असाल तरी स्वतःला जास्त थकवू नका. शरीराला योग्य विश्रांतीचीही गरज आहे. आज वाहन चालवतानाही सावधानता बाळगा. बाकी मानसिकदृष्ट्या तुम्ही खूप कणखर असाल. आजचा शुभ काळ म्हणजेच अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 12:54 आहे. या काळात तुम्ही कोणतीही नवीन सुरुवात किंवा महत्त्वाचे काम करू शकता. त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. मात्र राहू काळ दुपारी 3 ते 4:30 वाजता असेल, तर या काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळा. कुंभ राशीच्या महिलांसाठी आजचा दिवस अत्यंत भाग्याचा आहे. जर तुम्ही काही नवीन व्यवसाय किंवा घरगुती काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. तुमच्या प्रतिभेला आज वाव मिळेल आणि लोक तुमचे कौतुक करतील. गृहिणींना आज मुलांच्या बाजूने एखादी आनंदाची बातमी मिळू शकते, ज्यामुळे घरामध्ये उत्सवाचे वातावरण असेल. आज तुमची वाक्चातुर्य शक्ती वाढलेली असेल, ज्यामुळे तुम्ही कठीण प्रसंगातूनही सहज मार्ग काढाल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. यश आज तुमच्या पाठीशी उभे आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आजचा काळ खूप आशादायक आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना आज त्यांच्या मेहनतीचे फळ मिळताना दिसेल. आळस आणि निष्काळजीपणा या 2 गोष्टींना आज तुमच्यापासून दूर ठेवा. जर तुम्ही मेहनत केलीत तर तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. नवीन विचार आणि नवीन प्रकल्प आज तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतील. आजचा दिवस आनंद, उत्सव आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आणि 6 आहे, तर लकी कलर तपकिरी म्हणजेच ब्राऊन आणि निळा म्हणजेच ब्ल्यू आहे. या रंगांचा वापर केल्यास तुम्हाला अधिक शुभ फळे मिळतील. आता वळूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजेच आध्यात्मिक उपायाकडे. आज मंगळवार आहे आणि कुंभ राशीवर शनिदेवाची साडेसाती किंवा ढैया असली तरी घाबरण्याचे कारण नाही. हनुमानजींची सेवा केल्याने सर्व संकटांचे निवारण होते. आज संध्याकाळी एखाद्या हनुमान मंदिरात जा. तेथे शुद्ध मोहरीचा तेलाचा दिवा लावा आणि त्या दिव्यात 2 लवंगा टाका. हनुमानजींना गुलाबाचा किंवा मोगऱ्याचा सुवासिक हार अर्पण करा. त्यांना बुंदीचा प्रसाद आणि विडा अर्पण करा. तिथे बसून शांत चित्ताने हनुमान चालिसाचे पठण करा आणि शक्य असल्यास हनुमानजींना 5 प्रदक्षिणा घाला. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करेल, तुमच्या मनात सकारात्मकता भरेल आणि तुमच्या धनसंपत्तीत वृद्धी करेल. कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, आयुष्य हे चढ उतारांनी भरलेले असते, पण जेव्हा ग्रहमान आपल्या बाजूने असते तेव्हा मिळालेल्या संधीचे सोने करणे हे आपल्या हातात असते. आजची ही सकारात्मक ऊर्जा वाया जाऊ देऊ नका. पूर्ण निष्ठे आणि आत्मविश्वासाने कामाला लागा. परिस्थिती तुमच्या अनुकूल आहे आणि नशीब तुम्हाला पूर्ण साथ देत आहे. तुमच्या आयुष्यात जे काही प्रश्न आहेत ते सुटण्याची वेळ आता आली आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा ज्यांची रास कुंभ आहे, जेणेकरून त्यांनाही या मार्गदर्शनाचा लाभ मिळेल. शेवटी इतकेच म्हणेन की मनामध्ये श्रद्धा आणि कष्टाची तयारी असेल तर देवही आपल्याला साथ देतो. आजचा तुमचा दिवस सुख समाधानाचा, भरभराटीचा आणि आनंदाचा जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.